आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. भाषावार प्रांतरचना झाल्यावर त्या त्या राज्यामध्ये त्या त्या भाषेला महत्त्व मिळालंच पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जर आम्ही मराठीची सक्ती करत असू तर ती योग्यच आहे. मराठी यायलाच पाहिजे. तर ते इतर भाषांचा अनादर कुठे करतोय? दिल्लीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी अनेक राजकीय मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष बनवण्याच्या चर्चेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की ही माहिती त्यांनाही माध्यमांतूनच समजली असून असे निर्णय पक्षस्तरावर घेतले जातात. उद्धव ठाकरेही कालांतराने कार्याध्यक्ष झाले होते, मात्र सध्या याबाबत कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. भविष्यातील राजकारण हे तरुणांच्या हाती जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच मुंबई महापालिका आणि इतर निवडणुकांमध्ये आदित्य ठाकरे आणि त्यांच्या टीमने चांगले काम केल्याचेही त्यांनी सांगितले. महिला आरक्षण विधेयकावर बोलताना राऊत म्हणाले की या मुद्द्यावर देशात मोठे राजकारण सुरू आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी याबाबत इशारा दिल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेची भूमिका स्पष्ट असून पक्ष कधीच महिलांच्या आरक्षणाच्या विरोधात नाही. महाराष्ट्र हे महिला आरक्षणाचा निर्णय घेणारे पहिले राज्य ठरेल असा दावा त्यांनी केला. मात्र मतदारसंघ पुनर्रचना डिलिमिटेशन न करता हा निर्णय घेतल्यास दक्षिणेकडील राज्यांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले. राऊत यांनी महाराष्ट्रातील लोकसभा जागा 72 होण्याची शक्यता व्यक्त करत त्या आणखी वाढायला हव्यात असे मत मांडले. विधानसभेच्या 400 जागांबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित करत त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आहेत का असा सवाल केला. राज्य विभाजनाचा कोणताही डाव आहे का अशी शंका त्यांनी व्यक्त केली. महिला आरक्षण विधेयकाच्या वेळेबाबत टीका करत त्यांनी सांगितले की सध्या 5 राज्यांत निवडणुका सुरू असल्याने अनेक खासदार प्रचारात आहेत. त्यामुळे मतदानासाठी ते दिल्लीत पोहोचतील की नाही याबाबत शंका आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अधिवेशन 29 तारखेनंतर घ्यावे असे सरकारला पत्र लिहिले होते असेही त्यांनी नमूद केले. ड्रग्ज प्रकरणावर बोलताना राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. मुख्यमंत्री या मुद्द्यावर ठोस भूमिका घेत नसल्याची टीका त्यांनी केली. साताऱ्यात मोठी ड्रग्ज फॅक्टरी सापडल्याचा उल्लेख करत त्यांनी कारवाईबाबत प्रश्न उपस्थित केला. ड्रग्जचा पैसा राजकारणात वापरला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. तसेच गुजरातमधील मुंद्रा पोर्ट हे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज केंद्र असल्याचा दावा त्यांनी केला. दत्ता कराळे प्रकरणाबाबत विचारले असता याबाबत सविस्तर माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र प्रशासनच कायदा मोडत असेल तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कुठे जावे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जे निर्णय असतात ते पक्षामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेतले जातात. माननीय उद्धव ठाकरे सुद्धा कालांतराने पक्षाचे कार्याध्यक्ष झाले होते आणि जर श्री आदित्य ठाकरे यांचं नाव समोर आलं असेल आपल्या माध्यमातून तर नक्कीच त्याचं स्वागत केलं पाहिजे. चला, ही म्हणजे निवड कधी होणार आहे? अहो पण असं काही घडलेलं नाही अजून. ही तुमच्याकडनं जी मीडियाला जी माहिती आता दिसते त्याच्यावरती मी उत्तर दिलंय. मीडियातली जी माहिती आहे आणि तुम्ही मला प्रश्न विचारताय त्याच्यावरती मी उत्तर देतोय की त्यांचं स्वागत केलं पाहिजे. आणि नक्कीच आता तरुण पिढीच्या हाती नेतृत्व देताना या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की पुढलं राजकारण हे तरुणांच्या हातातच जायला पाहिजे. का बरं दिल्लीमध्ये विधान परिषदेवरती चर्चा का व्हावी? आज उद्या लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयक आहे, डिलिमिटेशनचा विषय आहे. या बिलांमुळे देशामध्ये एक आग लागलेली आहे. उत्तर विरुद्ध दक्षिण असा संघर्ष सुरू झालेला आहे. मुख्यमंत्री स्टालिन यांनी सरकारला एक इशारा दिलेला आहे. हे अत्यंत गंभीर विषय आहे. महिलांच्या राजकीय हिताआड शिवसेना कधीही आलेली नाही, येणार नाही. आणि महाराष्ट्राचं म्हणाल तर महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्यांनी महिला राजकीय आरक्षणाची स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ती मुहूर्तमेढ रोवलेली आहे. तो महाराष्ट्र. मतदारसंघाची पुनर्रचना न करता, ज्या पद्धतीनं जनगणनेची सुरुवात न करता या सगळ्या विषयाला पुढे नेलं जात आहे तिथे वादाचा मुद्दा. आता 400 जागा, 400 विधानसभा सदस्य या क्षणी मुंबईच्या विधान भवनात त्यांना बसायला जागा नाही. मग आम्ही विदर्भात नागपूरला बसतो, तुमचे तुम्ही मुंबईत बसा. आणि अशा पद्धतीनं ही महाराष्ट्राच्या फाळणीची मुहूर्तमेढ रोवली जाणार नाही ना. अशी एक
सुप्त भीती महाराष्ट्राच्या मनामध्ये आज आहे. दुसरं असं की ही विधेयकं मंजूर करण्यासाठी अत्यंत चुकीची वेळ सरकारने निवडली आहे. 5 राज्यात निवडणुका सुरू आहेत. त्या राज्याचे खासदार प्रचारात अडकलेले आहेत. ते दिल्लीत पोहोचतील की नाही मतदानासाठी अशी शंका सगळ्यांना आहे. आणि त्यांना त्यांच्या राज्यामध्ये बिझी ठेवून तिथे मतदान घ्यायचं, कारण 2/3 मेजॉरिटी शिवाय ही बिलं मंजूर होणार नाही. ड्रगची सगळ्यात मोठी फॅक्टरी कुठे सापडली? साताऱ्यात सापडली. काय केलं देवेंद्र फडणवीसांनी? त्यातल्या मुख्य आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला. आणि हा सगळ्या ड्रग्सचा आंतरराष्ट्रीय केंद्रबिंदू हे गुजरात मधलं मुंद्रा पोर्ट आहे. किती वेळा आम्ही सांगायचो, मुंद्रा पोर्टवर हा सगळा माल उतरतो आणि अख्ख्या देशामध्ये वितरित केला जातो. देशाच्या गृहमंत्र्यांनी नव्हे तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी निवडणुकांच्या प्रचारापेक्षा राज्याच्या आणि देशाच्या कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. निवडणुका होत असतात. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.